गुड आफ्टरनून. स्क्रीन आवाज क्लिअर असल्याचं कन्फर्मेशन द्या. जसं कन्फर्मेशन भेटलं लगेच आपण सेशनला स्टार्ट करूया. ओके डन. चलो सेशनला स्टार्ट करण्याआधी आपण आतापर्यंत काय बघितलं तर राजांनो, दोन टॉपिक आपण एलसीएम आणि एचसीएफ हे बघितलं, लसावी आणि सिम्प्लिफिकेशन बघितलं सगळ्या लेवलचं. ठीक आहे, लेवल वाढली तरी जे की आयबीएस पॅटर्न मध्ये वाढती पण तसं सिम्प्लिफिकेशन आपण बघून पण घेतलं. आता आज आपण ॲव्हरेज बघणार आहे, सरासरी बघणार आहे. मग काल तुम्हाला ॲव्हरेजचे फॉर्म्युले लिहिले होते. एकदा परत एकदा फॉर्म्युले सांगतो. सरासरीचा बेसिकवाला फॉर्म्युला काय असतो? सरासरी म्हणजे असतं क्वांटिटी. 5 पोरी पाणीपुरी खायला गेला 200 रुपये बिल झालं. 5 जणी पाणीपुरी खायला गेला 200 रुपये बिल झालं. प्रत्येक जण किती रुपये देणार आहे? 200 भागिले काय करणार? 5 24 म्हणजे 40 रुपये. प्रत्येक जण किती रुपये देणार? 40 रुपये. प्रत्येक जण 40 रुपये देणार. ठीक आहे ना? हीच सरासरी, हेच ॲव्हरेज आहे. म्हणजे सरासरी बरोबर सरासरी नेहमी एव्हीजी लिहिणार आणि एकूण संख्यांची बेरीज म्हणजे टोटल भागिले क्यूटीवाय लिहिणार. एकूण संख्यांची बेरीज किती संख्या आहे, क्वांटिटी. ठीक आहे. तुम्हाला खूप वेळेस ॲव्हरेज दिलेलं असेल संख्यांचं आणि क्वांटिटी दिलेली असेल, क्यूटीवाय दिलेलं असेल क्वांटिटी, तर तुम्हाला तेव्हा टोटल भेटणार. हे भेटणार टोटल. आलं ॲव्हरेज इंटू क्वांटिटी बरोबर टोटल. क्लिअर? हा फॉर्म्युला कधी पण ॲव्हरेज दिलेलं असलं, क्वांटिटी दिलेलं असलं, डायरेक्ट दोघांचा गुणाकार. किती सरासरी दिली, किती संख्यांची दिली, हे जर दोन गोष्टी असल्या डायरेक्ट गुणाकार करा, बेरीज भेटून जाईल त्यांची. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला सांगितलं क्रमाने संख्या आल्या तर त्याची सरासरी काढतो कशी आपण? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. हे जर क्रमाने संख्या आल्या सरासरी क्रमाने संख्या. जर त्यांची बेरीज करायची असेल, बेरीज पण कधी विचारली जाते. बेरीज बरोबर काय होईल? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. इथपर्यंत सेम, फक्त याच्यामध्ये गुणाकारात एकूण संख्या येणार म्हणजे बेरीज भेटून जाईल. आलं हे? त्यानंतर पुढे पुढे इतक्या गोष्टी झाल्या. जर कधी सरासरी दिलेली असेल, एक डिस्टन्स दिलाय फिक्स, जातानाचा माझा वेग दिलाय आणि येतानाचा माझा वेग दिलाय, तर सरासरी वेग किती? जेव्हा सरासरी वेग काढायचा असेल एक फिक्स डिस्टन्स मधलं, तेव्हा त्याचा फॉर्म्युला काय बनतो? 2 गुणिले जाताना गुणिले येताना चा वेग भागिले जाताना प्लस येताना. एवढे सगळे फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहेत. ठीक आहे. चला मग आता क्वेश्चन वरती जाऊ डायरेक्ट. पहिले हो भावना रेकॉर्डेड बघताय तुला? चालते. चल हे 3 पार्ट मध्ये आपण डिवाइड केलं. आता आपण इथे आहे सध्या, आज इथे आहे. ठीक आहे. काल पर्यंत हे दोन पार्ट झाले. पहिला पार्ट झाला की मग उद्या नेक्स्ट लेक्चर मध्ये इथे तुमचं काय चालू होईल? पर्सेंटेज नंतर पर्सेंटेज झालं की प्रॉफिट लॉस झालं की मग SICI आणि मग SICI झालं की नंतर टाइम एंड वर्क, स्पीड, डिस्टन्स, टाइम त्याच्यावरती जाऊ. ठीक आहे. चला येऊन जातो क्वेश्चन वरती.
पहिला बेसिक वाला क्वेश्चन बघा. 5 संख्यांची सरासरी 40 आहे. त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 35 असेल तर 25वी संख्या कोणती? आता बघा त्याचा दरवेळेस फॉर्म्युला लिहायची गरज नाही. तुम्हाला मी सांगितलं ना संख्यांची काय दिलेली सरासरी दिले. ठीक आहे. किती संख्यांची दिली? 5. क्वांटिटी दिली, सरासरी दिली, क्वांटिटी दिली. डायरेक्ट तुम्हाला काय भेटणार टोटल? मग टोटल काढून घेतली असते. बघा जरा 40 सरासरी किती संख्यांची 5 डायरेक्ट गुणाकार करा. 5 24 म्हणजे 200 आलं. त्याच्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 35. संख्यांची क्वांटिटी दिली 4. संख्यांची सरासरी किती आहे? 35. 35 चौक किती? 35 70 किती? 140. म्हणजे आता त्यांनी विचारलं 5वी संख्या कोणती? 5वी संख्या. ही 5 संख्यांची बेरीज आहे. ही 4 संख्यांची बेरीज आहे. 5 मधून 4 गेले तर एक संख्या भेटणार आणि 200 मधून 140 गेले किती येणार? 60. म्हणजे ती जी संख्या असणार आहे किती असणार? 60 असणार. 60. एकदम सोपा क्वेश्चन, बेसिक वाला क्वेश्चन. फक्त याच्यामध्ये मला सांगायचं काय होतं ते नीट लक्षात. ही तर झाली मेथड. हे तर सगळ्यांनी केलं. ठीक आहे. आता मी जे सांगतोय ती कन्सेप्ट लक्षात घ्या. कन्सेप्ट लक्षात आली तर तुम्हाला बाकीच्या क्वेश्चनला सोडवायला एकदम सोपं जाईल. एव्हरेजचा क्वेश्चन म्हणजे हातचा क्वेश्चन म्हणजे फुकटचे मार्क. ठीक आहे ना? कसं तर ते नीट लक्षात द्या. आता मी काय म्हणतोय 5 लोकांची सरासरी 40 आहे. नीट लक्षात ना, कन्सेप्ट समजली पाहिजे. इथं कन्सेप्ट म्हणजे विषय संपला. 5 लोकांची सरासरी 40 आहे म्हणजे प्रत्येकानं किती रुपयांना अपेक्षित आहे? 40 40 40 40 40. अरे बरोबर का? 40 रुपयांना अपेक्षित आहे ह्या 5 लोकांनी. पण याच्यातल्या चौघांनी काय केलं? ह्या चौघांनी काय केलं रे? यांनी 35 आणले. अरे बरोबर आणायला पाहिजे होते. ह्या चौघांनी आणायला पाहिजे 40 रुपये, पण 35 आणले. ठीक आहे. पण 5 लोकांची सरासरी 40 आहे ना, म्हणजे जो 5वा व्यक्ती येणार आहे त्याला स्वतःचे किती रुपये घेऊन लागणार? 5 लोकांची सरासरी 40 आहे म्हणजे 5वा जो व्यक्ती येणार आहे त्याला स्वतःचे 40 आणि ह्या राहिलेल्या चौघांनी, ह्या गडुळांनी प्रत्येकाने 5 कमी आणले. 5 किती? 20. म्हणजे जो 5वा व्यक्ती असणार त्याला स्वतःचे 40 रुपये घेऊन लागणार आणि ह्या 4 लोकांचे 20 म्हणजे त्याला किती रुपये आणावं लागतील? 60 रुपये आणावं लागतील. हे कळलं का? बोला. हे क्लिअर झालं का? बोला. पटकन कमेंट करा जरा, मला सांगा जरा हे क्लिअर का? हा कन्सेप्ट क्लिअर झाली. ही खूप सोपं काम करेल ही पुढे पण. ठीक आहे. ती कन्सेप्टसाठी क्वेश्चन टाकला, बाकी काही क्वेश्चन मध्ये मजा नव्हती. ठीक. पुढचा क्वेश्चन ट्राय करा. पाणी पितो मला तहान लागली. घ्या त्या क्वेश्चन ट्राय करा. ही कन्सेप्ट वापरते ती बघा. चला आलं. आता ह्या क्वेश्चनमध्ये मजा नव्हती, पण तुम्ही याला टाइम जास्त लावलास. कसं 4 महिन्यात सरासरी 287 रुपये फॉर्म्युला. सरासरी आहे 287. किती महिन्यांची? 4. मग तुम्ही केला गुणाकार. 7 चौक 28, 8 चाले 2, नंतर 4 8 32, 2 34 चाले 3, 4 2 8 3 11. म्हणजे 4 महिन्यात टोटल किती रुपये झाले रे? 1148. 5व्या महिन्यात किती रुपये कमवले? 317. 1148 प्लस 317 रुपये. म्हणजे मला सांगा 8 15 5 1 4 2 किती येणार? 6. नंतर
3 आणि 1 किती येणार 4 आणि हे 14 म्हणजे 5 महिन्यात 5व्या महिन्यात एका महिन्यात दिलेला ना म्हणजे एका महिन्यात हा दिला 317 दोघांची बेरीज केली तर 5 महिन्यात मिळून किती रुपये कमवले 1465 रुपये 5 महिन्यांची बेरीज भागिले काय केलं असेल 5 एकूण संख्यांची बेरीज भागिले किती संख्या 5 संख्या 5 महिने 5 1 5 5 2 10 4 उरले 5 9 5 1 उरला 5 3 15 293 हे आलं उत्तर 293 ठीक आहे ही झाली असती मेथड याच्यात कॅल्क्युलेशनला लागला टाइम याच्यात कॅल्क्युलेशनला टाइम लागला आता याला सोपं कसं करू शकत होतो मी जे बोलतोय ते तुमच्या लक्षात येतं बघा ही जर कन्सेप्ट लक्षात आली तर परत आपण जी मागच्या क्वेश्चनमध्ये वापरली ती तोंडी क्वेश्चन सोडवू शकता तुम्ही कसं आहे 4 महिन्यात 287 रुपये कमवला सरासरी म्हणजे परत एकदा बघा 4 महिन्यात 287 287 287 आणि 287 बरोबर सरासरी जर समजा मी जे म्हणतोय त्याचं उत्तर करा मला पटकन उत्तर करायचं जर मी 5व्या महिन्यात पण 287 रुपये कमवले असते मी काय म्हणतोय जर मी 5व्या महिन्यात पण 287 रुपये कमवले असते तर माझी सरासरी वाढली असती का माझी सरासरी कमी झाली असती या प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्याकडून उत्तर पाहिजे मला जर 5व्या महिन्यात पण मी 287 कमवले असते तर माझी सरासरी वाढली असती का माझी सरासरी कमी झाली असती बोला बोला जरा 5 बोला वाढणार पूजाची कमेंट आली वाढणार बर राजानो 4 महिन्यात सरासरी 287 रुपये कमवतोय 287 आणि 5व्या महिन्यात 287 कमवले असते तर माझी सरासरी वाढली पण नसती माझी सरासरी कमी पण नसली तेवढीच राहिली असते ना मी कमी कमवतोय ना मी जास्त कमवतोय कमी पण नाही तेवढीच राहणार कारण की 4 महिन्यात 287 कमवतोय सरासरी 287 आणि 5व्या महिन्यात 287 कमवतोय सरासरी कशाला कमी जास्त होईल इधर बरोबर खागे तुम ठीक है जर बघा ना 5व्या महिन्यात जर मी 287 पेक्षा कमी पैसे कमवले असते तर माझी सरासरी कमी झाली असती पण 5व्या महिन्यात किती रुपये कमवतोय 317 287 पेक्षा कसे जास्त म्हणजे माझी सरासरी वाढणार माझी सरासरी वाढणार आता मला सांगा ना मी 5व्या महिन्यात किती रुपये जास्त कमवले रे 5व्या महिन्यात किती रुपये जास्त कमवले 287 पेक्षा 317 किती जास्त आहे 30 जास्त आहे का रे हो 30 जास्त आहे 30 रुपये जास्त आहे आता 30 रुपये जास्त कमवले मी 5व्या महिन्यात 30 रुपये जास्त कमवले पण हे 30 रुपये एकट्या कोणाच्या वाट्याचे येईल का सरासरीचा नियम है जो भी कटेगा वो सब में बटेगा जे पण काटले जाणार ते सगळ्यांमध्ये वाटले जाणार मग हे 30 रुपये वाटले जाणार किती महिन्यामध्ये रे 5 महिन्यामध्ये 5 1 5 5 30 म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला 6 वाढ होणार प्रत्येकाच्या वाट्याला 6 वाढ होणार म्हणजे 287 6 287 6 किती रे 293 खतम विषय संपला बुद्धीला पटका बोला क्लियर आहे भाई क्लियर आहे काय देऊ अच्छा आलं कळलं हा क्लियर कन्सेप्ट क्लियर झाली कन्सेप्ट क्लियर झाला पाहिजे त्याचं काहीच राहिलं नाही पाहिजे ये क्लियर ये कन्सेप्ट पे काम करेंगे कळलं अप्रोच लक्षात आला सी 15 दिवसात रिव्हिजन मध्ये फक्त अप्रोच क्लियर होऊ शकतो आणि क्वेश्चन कसे येतात त्याला शॉर्टकट सोडवलं एवढं क्लियर करू शकतो डन चला जरा आता कॅल्क्युलेशन पार्ट करू जरासा कन्सेप्ट लक्षात आली असेल तर करा एका वर्गातील 20 मुलांच्या गटाचे सरासरी वय 35 वर्ष आहे वर्ग शिक्षकासह सरासरी 2.5 वाढते तर शिक्षकाचे वय किती पटकन काढायचं उत्तर फास्ट उत्तर आलं पाहिजे क्वेश्चन सोडवायला तुम्हाला टाइम
बघा जरा लवकर. अच्छा, चला इतका टाइम नाही रे. वर्गातील 20 मुलांच्या गटाची सरासरी वय 35. बघा मेथडने सांगतो. 20 मुलं आहे, ॲव्हरेज 35. ॲव्हरेज असलं, सरासरी असलं, किती मुलं डायरेक्ट गुणाकार करणार. 35 दुणे 70 म्हणजे 700. ही आली टोटल. जर शिक्षकाला मास्तराला म्हणजे एक जण वाढला, 21 जण झाले. सरासरी किती वाढते? 2.5 वाढते. 2.5 वाढले म्हणजे 37.5. 37.5 गुणाकार करा. पटकन गुणाकार झाला पाहिजे. आता गुणाकार पण झाला पाहिजे. गुणाकार करा. जमल का? 21 5 किती? 21 10 210. तर 5 म्हणजे अर्धे. 105 हातचे आले 10. नंतर 21 7 147. 10 किती? 157 7 हातचे येणार 15. 21 किती? 63 आणि 15. 63 5 78 म्हणजे 787.5. एका संख्येनंतर पॉईंट, एका संख्येनंतर पॉईंट दिला. आता ही 21 लोकांची बेरीज किती आहे? 787.5. 20 लोकांची बेरीज किती आहे? 700. मग 21 मधून 20 वजा करा. 787.5 मधून जर 700 गेले तर किती येणार रे? 87.5. आलं 87.5. 82.5 कसं? कॅल्क्युलेशन गडबड. ठीक आहे. ही झाली मेथड. आता याच्यामध्ये टाइम जास्त लागला, कॅल्क्युलेशन करावं लागले. जर याला तोंडी सोडवायचं असतं तर कसं सोडवलं असतं ते नीट लक्षात द्या. कन्सेप्ट बघा परत एकदा. शॉर्टकट. पेनाचा कलर चेंज व्हाईट घेऊया. ठीक आहे. 20 मुलांचं सरासरी वय किती? 35. ठीक आहे. शिक्षक आल्याने सरासरी किती वाढली? 2.5 ने. शिक्षक आल्याने सरासरी 2.5 ने वाढली म्हणजे 2.5 वाढलं. तर किती झालं? 37.5. ठीक आहे. 2.5 वाढले 37.5. पण हे 2.5 वाढणार, हे सगळ्यांचे वाढणार ना रे. 2.5 वाढले पाहिजे सगळ्यांचे. किती लोकांचे? 20 लोकांचे. 20 गुणिले 2.5. 20 गुणिले 2.5. 25 गुणिले किती? 50. आणि तो एक शून्य म्हणजे 500. 500 म्हणजे एका संख्येनंतर पॉईंट 50 ने वाढणार. 50 वाढणार म्हणजे याच्यामध्ये 50 वाढून टाका. 50 जर वाढले तर 87.5 खतम. ठीक आहे. 2.5 गुणिले 20. नाही तर असं करा. 20 दुणे 40. 40 आणि पॉईंट 5 ने म्हणजे अर्ध करणार. 40 आणि 10 किती? 50. यांचा गुणाकार करणार 50 वाढवणार. कशामध्ये? 37.5 मध्ये 50 वाढवणार. 87.5 खतम. आलं का रे? कळलं का? मेथड कळली, अप्रोच कळला का? बोला. पटकन कमेंट करा जरा फास्ट. बोला. यस. देऊ पुढचा क्वेश्चन. लिहून झालं सगळ्यांचं? ओके. डन. नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन ट्राय कर. पुढचा क्वेश्चन ट्राय कर. 8 ने भागणाऱ्या पहिल्या 5 संख्यांची सरासरी किती? लावायला ताकद. पटकन बघा जमतोय का? नाही जमलं तर सांगतो.
आलं चलो लक्ष द्या. काय सांगितलं 8 ने भागणाऱ्या पहिल्या 25 संख्यांची सरासरी किती. मग याला कसं करणार, काय केलं असतं याच्यात. जर तुम्ही पहिली संख्या कोणती असणार 8 ने भागणारी 8च, दुसरी कोणती असणार 16, तिसरी कोणती असणार 24. अशा सगळ्या संख्या दिसणार का. मग जेव्हा आपण ह्या संख्या कशा आहेत क्रमानी संख्या असल्या तर तुमच्याकडे फॉर्म्युला आहे सरासरी काढायचा. काय फॉर्म्युला आहे. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले काय असतं 2. मला पहिली संख्या माहिती 8 ने भागणारी 8च आहे. मला शेवटची संख्या काढायची. शेवटची संख्या म्हणजे 25वी. मला सांगा 25वी संख्या किती भेटणार. 25 किती रे 200. म्हणजे जी काही शेवटची संख्या असणार 200 असणार. इथे लिहून टाका 200 भागिले काय आहे ना 2. 200 प्लस 8 208/2 म्हणजे किती रे राजांनो 104. फिनिश. आलं हा कळलं का रे. आणखी क्वेश्चन सोडून घे इथं घरी बोला की कोणता 1 ते 100 पर्यंत सर्व विषम संख्यांची सरासरी किती. विषम संख्यांची सरासरी किती. ठीक आहे. हा क्वेश्चन सोडवा. 104. व्हेरी गुड. चला बोला जरा पटकन. 50. विषम संख्या सांगितली. पहिली विषम संख्या कोणती 1, शेवटची कोणती 99. भागिले काय करणार 2. बरोबर. मग नंतर इकडे काय करणार 100/2. 100/2 किती येणार 50. हे सोपं होतं. ठीक आहे. जर मी असं म्हणलं आता क्वेश्चन घ्या 1 ते 1000 पर्यंत. सॉरी 100 ते 1000 पर्यंत असं करा. 100 ते 1000 पर्यंत 17 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची सरासरी किती. सर्व संख्यांची सरासरी किती. मारा ट्राय. 100 ते 1000 पर्यंत 17 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची सरासरी किती. येतोय का बघा हा क्वेश्चन. मजा आहे क्वेश्चन मध्ये. या क्वेश्चनला कसं करणार याच्यासाठी समजा असं आपण म्हणलं 60 किंवा 61 यासाठी हा क्वेश्चन घ्या. 61 ते 70 पर्यंत 6 ने भाग जाणाऱ्या संख्यांची सरासरी किती. 61 ते 70 पर्यंत. तर मला सांगा पहिली संख्या कोणती येणार 66 आणि सॉरी 61 ते 70 ला घेऊ. समजा आपण म्हणलं 50 ते 70 पर्यंत 6 ने भाग जाणाऱ्या संख्यांची सरासरी कोणती. हा क्वेश्चन मध्ये हा क्वेश्चन समजून घ्या पहिले. मला सांगा 6 ने भाग जाणारी पहिली संख्या कोणती येणार 54. शेवटची कोणती येणार 66. भागिले काय करणार 2. म्हणजे 54 आणि 66 किती येणार रे. हे 4 टाकले तर 70. 66 4 किती 70. 70 आणि 50 120/2 केलं किती येणार 60. ठीक आहे. पण मला इथे संख्या माहिती होती म्हणून ठीक आहे. असं एवढं मोठं आलं तर काय करणार. मग मी काय करणार बघा. 50 ला मी 6 ने भागणार. 50 ला मी 6 ने भागलं. 50 नंतर 6 8 48 मग 54. ठीक आहे.
म्हणजे 54 कसं आलं रे 6 गुणिले 9 करून आलं का? तर तसंच 70 ला जेव्हा मी 6 ने बघणार 6 एका 6 6 एका 6 किती उरलं? 1 10 झाले. 6 एका 6 म्हणजे जर 6 गुणिले 11 केलं तर मला 70 च्या आधीची संख्या भेटणार आहे. 6 ने भाग दिला पूर्ण भाग 11चा गेला. म्हणून ही संख्या भागिले काय करणार 2. दोघात काय कॉमन आहे 6. नंतर 11 आणि 9 किती 20 भागिले काय करणार 2 म्हणजे हे किती येणार 10 10 गुणिले 6 हे 60. हीच कन्सेप्ट इथे वापरणार. हीच कन्सेप्ट इथे वापरणार. ठीक आहे कसं ते नीट लक्ष द्या आता. 17 किती होतं 17 पंचे 85 17 किती 102 म्हणजे 100 नंतर भागण्याची पहिली संख्या 17 भेटली 102 भेटली. आता मला 1000 च्या आधी संख्या काढायची ना. मी संख्या नाही काढत 1000 भागिले काय करणार 17 17 1 17 17 5 17 5 किती 85 नंतर 85 म्हणजे 15 उरले. अरे उरले का? मग 17 7 किती होतं रे 17 7 119 म्हणजे नाही चालणार 17 8 करा 17 8 किती 136 17 8 किती 136 म्हणजे कितीचा भाग जाणार 18चा 8चा म्हणजे 136 14 वर बाकी 14 वर बाकी म्हणजे 17 आणि 1000 च्या आधी भाग जाणारी संख्या 17 गुणिले 58 केल्यावर येणार 17 8 हां बरोबर भागिले काय करणार तुम्ही ही पहिली संख्या ही शेवटची संख्या संख्या कोणती काढत बसलो नाही. दोघांमध्ये काय कॉमन आहे 17. इथे काय उरलं 6 + 8 58 6 किती 58 आणि 2 60 64 64 भागिले काय येणार 2 म्हणजे यांनी जर याला भागलं तर किती येणार 17 34 4 हाताला 1 17 1 51 524 यांची सरासरी किती येणार 524. आलं का बोला आहे. हे क्वेश्चन क्लिअर आहे सगळ्यांना एकदम क्लिअर पाहिजे क्वेश्चन कळला का बोला. कन्सेप्ट लक्षात आली कधी 578 तर 524 येईल. शेवटची संख्या कशी फाइंड केली लक्षात आलं का? चलो पुढे चला पुढे जायचं का? पुढचा क्वेश्चन बघायचा का? कन्सेप्ट कळली ही एव्हरेज सगळ्यात टॉपची कन्सेप्ट असं लक्षात ठेवा. ठीक आहे बाकी बेसिक गोष्टी जर लेवल वाढली तर इथपर्यंत क्वेश्चन जाईल. असा काहीतरी क्वेश्चन विचारला जाईल. क्लिअर हा क्वेश्चन बघा. आता तुम्हाला दोन सब्जेक्ट A + B मिळून एक काम किती करता A आणि B यांची सरासरी किती आहे B आणि C यांची सरासरी किती आहे आणि C आणि A यांची सरासरी किती आहे असं काहीतरी विचारलेलं असेल. ठीक आहे मग A ची सरासरी किती तिघांची सरासरी किती असं काहीतरी विचारलेलं असणार. ठीक आहे मग बघूया जरा काय म्हणणं आहे. गणित व इंग्रजी यांची सरासरी 81 गणित मॅथ्स व इंग्रजी यांची सरासरी किती मला सांगा 81 तर बेरीज किती असणार दुप्पट 162 कळलं का? इंग्रजी व विज्ञान यांची सरासरी 78 च्या दुप्पट किती 70 140 आणि 8 16 156 बेरीज म्हणजे काय असतं सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागिले काय असतं 2 सरासरी किती 81 हे दोन्ही भागाकार गुणाकार देणार मग इथे भेटणार बेरीजच. मी डायरेक्ट लिहितोय फक्त 93 दुने किती सायन्स प्लस मॅथ्स 90 दुने 80 आणि 3 6 180 आलं हे इकडं. आता बघा हे पटकन लिहिता आलं पाहिजे. हे आलं नंतर तुम्हाला विचारलं गणिताचे गुण. आता इकडे बघा 2दा मॅथ्स 2दा सायन्स 2दा इंग्लिश म्हणजे 2 मॅथ्स 2 सायन्स 2 इंग्लिश तर ते दोन कॉमन लिहिले मॅथ्स इंग्लिश आणि सायन्स बरोबर. यांची बेरीज 6 12 आणि 14 4 चाला 1 6 12 आणि 20 0 3 2 किती 5 504 दोन्ही भागणार
तर डायरेक्ट बेरीज जनरल अर्धा गेला असेल चालला 252 म्हणजे तिन्ही विषयांची मिळून मॅथ्स इंग्लिश आणि सायन्स यांची बेरीज किती 252. तुम्हाला गणिताचे मार्क विचारले, गणिताचे मार्क विचारले ना मग गणित सोडून द्या, गणित सोडून द्या. इंग्लिश आणि सायन्स कुठेतरी दिले असेल, इंग्लिश आणि सायन्स किती दिले 156. मग हे 156 जर याच्यात टाकले बरोबर हे 252 252 152 252 100 मधून 4 गेले तर किती येणार आहे? तर येणार 96. म्हणजे मॅथ्स मध्ये किती मार्क मिळाले? 96 मार्क मिळाले. आलं लगेच एक क्वेश्चन देतो बाजूला, तो क्वेश्चन लगेच ट्राय करा. एक बाजूला लगेच ट्राय करायला देऊ आपण. घ्या इकडं. ए आणि बी यांची सरासरी ॲव्हरेज यांची सरासरी 50 आहे. बी आणि सी यांची सरासरी 70 आहे. सी आणि ए यांची सरासरी 80 आहे. तर बी ची किंमत किती? तर बी ची किंमत किती? तर बी ची किंमत किती? 96 नाही ना, 96. ठीक आहे, बी ची किंमत किती? आता नीट लक्ष द्या. यांची सरासरी दिली, यांची सरासरी दिली. सरासरी किती? 50. तर बेरीज किती असणार यांची? 100. आलं. यांची बेरीज सरासरी 70 आहे, बेरीज किती असणार? 140. 80 दुने किती? 160. आलं. म्हणजे ही बेरीज 160 आणि 140 300 300 आणि 100 400. ही जी बेरीज येणार ही कशाच्या बरोबर येणार? 2a 2b 2c. तर abc बरोबर याचा डायरेक्ट अर्धा करा ना. abc बरोबर अर्धा केलं किती येणार? 200. म्हणजे तुम्हाला कोणाची किंमत विचारली? b ची. मग b ला सोडून द्या. a आणि c a आणि c किती आहे? 160. a आणि c किती? 160. हे 160 इथे टाका प्लस b बरोबर किती येणार? 200 मधून 160 गेले तर b ची किंमत किती येणार? 40. खतम. एवढंच काम केलं असतं मी पेपरला बसल्यावर. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखीन चाबरापणा काय करतात ते? मध्येच ए आणि बी ची सरासरी देणार, बी आणि सी बेरीज देऊन टाकली 146. ठीक आहे. वाक्यरचना अशी पण करू शकता. तर आपण फुल फॉर्म मध्ये जी बेरीज असते त्याला पण दुप्पट करतो. बेरीज दिलेली असली दुप्पट करायचं नाही, सरासरी दिलेली असली तर दुप्पट करायचं. दुप्पट पण का करायचं ते पण तुम्हाला सांगितलं. लक्षात आलं का हे? अरे गोष्टी क्लिअर होत आहे का नाही? बोला पटकन बोला बरं. गोष्टी क्लिअर होत आहे नाही होत आहे? कमेंट करा जरा पटकन. यस. श्रद्धा, पूजा, गीता, श्रुतिका, सुलोचना, प्रवीण, नितेश, रोहिणी, रेणुका. जेवढे लेक्चर बघता ऑनलाईन त्यांनी सगळ्यांनी पटापट कमेंट करा. यस. ठीक आहे. चला पुढे चला मग. आता ह्या क्वेश्चनला ट्राय मार, पटकन ट्राय करा. आता बघू काय करताय. जे शिकले ते अप्लाय करता येतं का बघू. लगेच बघू. आलं. 102.5. चला एकाचा आन्सर आला की बघून घेऊ.
गहू आणि ज्वारी किती सरासरी? गहूला जी म्हणू आपण, ज्वारीला जे म्हणू, 75 सरासरी, बेरीज असणार 150. नंतर ज्वारी आणि तांदूळ यांचे एकूण वजन दिलंय 180. एकूण वजन म्हणजे चाबरापणा करू नका, त्याला दुप्पट करू नका. नंतर तांदूळ आणि ज्वारी, तांदूळ आणि गहू यांचं किती दिलं? पोत्याचं वजन 125, म्हणजे दुप्पट करून दिलंय ते. इथं दुप्पट करायची गरज नव्हती. सरासरी दिलेलं असलं दुप्पट केलं असतं. 150, 300, 330, 330, 100, 430, 430 आणि 20, 50, 455 बेरीज येणार. 455 येणार 2 गहू, 2 तांदूळ, 2 ज्वारी. तर गहू, तांदूळ आणि ज्वारी जे काय असणार याच्या 400 किती? 200. 50 किती? 25. म्हणजे आणि 5 2.5 म्हणजे 227.5 आलं. आता मला त्याच्या ज्वारीच्या पोत्याचं वजन काढायचं. ज्वारीच्या पोत्याचं वजन काढायचं. मग गहू आणि तांदूळ तरी असणार, तांदूळ आणि गहू हे 125. मग हे 125 च्या जागेवर लिहून टाका, प्लस हे ज्वारी बरोबर असणार 227.5. 227.5 ने 125 गेले. 125 आणि 100 किती? 225 आणि पुढचे किती उरले? 2.5 म्हणजे 102.5. कोणतेच कॅल्क्युलेशन केले नाही. कॅल्क्युलेशन मिनिमम, कॅल्क्युलेशन वरती. आलं लक्षात? ही कन्सेप्ट क्लिअर झाली सगळ्यांच्या? डन. हा क्वेश्चन लास्ट क्वेश्चन. दिस विल बी द लास्ट. सरासरी कळलं नाही कळलं लगेच कळून येणार आपल्याला. 5 संख्या दिला x + 2 x + 4 x + 6 x + 8. जर यांची सरासरी 11 असेल तर शेवटच्या 3 संख्यांची सरासरी किती? शेवटच्या 3 संख्यांची सरासरी काढायची. मला किती येणार? बघा बरोबर जरा. चला गोष्टी समजून घ्या. बघा ना, ह्या संख्या आहे. मी याला कसं सोडवलं असतं? x + 2 x + 4 x + 6 x + 8 यांची सरासरी 11 आहे. हे बघा ना, x हा दोन्ही जास्त, हा दोन्ही जास्त, हा दोन्ही जास्त, हा दोन्ही जास्त क्रमाने संख्या आहे. म्हणजे जर 1 2 3 4 5 या 5 संख्यांची सरासरी म्हणलं तर मधली संख्या. ठीक आहे. जर संख्या विषम असतील आणि क्रमाने असतील तर सरासरी असते मधली संख्या. याचा मी फायदा घेणार. तर मला सांगा याच्यामध्ये मधली संख्या कोणती आहे? ही मधली संख्या x + 4. म्हणजे माझी सरासरी येणार x + 4 आणि त्यांची सरासरी किती आहे? 11. हे इथं क्वेश्चन मध्ये गिवन आहे. त्यांची सरासरी 11. मला इथून x ची किंमत भेटणार. x बरोबर 4, 11 मधून 4 गेले किती येणार? 7. x ची किंमत भेटली मला 7. x ची किंमत भेटली मला 7. x ची किंमत मला जशी 7 भेटली तशी मला त्यांनी काय सांगितलंय? शेवटच्या 3 संख्यांची सरासरी. आता शेवटच्या 3 संख्या आहे तरी कोणत्या आहे? राजांनो, शेवटच्या 3 संख्या ह्याच आहे. ही एक आणि ही एक. ह्या पण संख्या जर बघितल्या तर क्रमानी संख्या आहे. म्हणजे यांची सरासरी पण मधली संख्या येणार. यांची सरासरी येणार x + 6. x + 6. मला सांगा x ची किंमत तुम्हाला माहिती 7 + 6. 7 आणि 6 किती? 13. खतम. एवढंच केलं असतं. म्हणजे या संख्यांची सरासरी येणार 13. विषय संपला डायरेक्ट. एवढं काय ते कॅल्क्युलेशन केलं असतं. कळलं? लक्षात आलं? बोला जरा पटकन कमेंट करा जरा फास्ट. एकदम फास्ट मध्ये कमेंट करा जरा पटकन. गोष्ट क्लिअर आहे? नक्की? ॲव्हरेज सगळ्यांचं व्यवस्थित रिवाइज झालं? ठीक आहे. आणखी 2-3 क्वेश्चन बाकी ॲव्हरेज मधले, ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. ॲव्हरेज वाला आणखीन एक कन्सेप्ट बाकी. ही पर्सेंटेज वाली कन्सेप्ट, ही किलोमीटर वाली कन्सेप्ट, आणि पुणे ते मुंबई वाला हे 60 किलोमीटर वाला, आणि हे मंगेशने आपल्या 10 मॅचेस मध्ये. हे उद्याच्या सेशन मध्ये बॅच मध्ये कंटिन्यू असेल.
चालतंय, ठीक आहे, डन. तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या एका नवीन सेशन मध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, खुश राहा आणि घरच्यांनाही खुश ठेवा. जय हिंद ऑल.